टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। सर, महायुतीमध्ये एकंदरीतच जे सत्ताधारी पक्षातले तिन्ही पक्षातले नेते मंडळी एकमेकांवरती सातत्यानं आरोप करण्याच्या पैरी ज्या आहेत त्या वाढतच चाललेल्या आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले एकीकडे तटकरेंवरती हल्लाबोल करतात, तर तटकरेंच्या पक्षांकडनं गोगावले आणि इतर दोन्ही आमदार जे आहेत रायगडचे त्यांच्यावरती हल्लाबोल जो आहे। तुम्हाला हल्लाबोलने आरोप दिसत आहेत। आता भरत शेठ आणि मी एकाच व्यासपीठावर होतो, आम्ही एकमेकांचं चांगलं कोडकौतुक करत होतो। आता राजकारणामध्ये एका पदाच्या ठिकाणी तीन पक्ष असल्या कारणानं तीन इच्छुक असतात, परंतु ते इच्छा असणं म्हणजे वाद आहे असं मानायचं काही कारण नाही आहे। अशा प्रकारचं कुठल्याही कुरघोड्या कुठलंही राजकारण नाही। महायुती म्हणून आम्ही सगळे एक आहोत। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा सर्वजण शक्य तितक्या जास्त ठिकाणी एकत्रितपणे सामोरं जाऊ। पाटणमध्ये सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश तुमच्या पक्षात झालेला भाजपमध्ये, त्यामुळे शंभूराज देसाई मात्र अस्वस्थ आहेत। सत्यजित पाटणकर थेट शंभूराज देसाईंना गद्दार म्हणून उल्लेख करत ते गुवाहाटीला कसे पळाले असं वर्णन देखील त्यांच्याकडनं केलं जातं। महायुतीमध्येच या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या पैरी सुरू झाल्या। पक्षामध्ये एकमेकांचा प्रवेश केला याचा अर्थ त्या ठिकाणी वातावरण काय वेगळं आहे असं मानायचं कारण नाही। भाजपमधली लोक राष्ट्रवादीत घेतलेत, राष्ट्रवादीतली लोक शिवसेनेत घेतलेत, शिवसेनेतली लोक दुसऱ्या पक्षात गेलेत। त्याच्यामुळे मला वाटतं त्यासाठी वादविवाद, आता एका मतदारसंघात तीन नेते असू शकतात तिन्ही पक्षाचे, त्याच्यामुळे थोडंसं मतांतर होऊ शकतं। याचा अर्थ काही टोकाचे वाद आहेत किंवा निर्माण होतील असं अजिबात नाही। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत दिसेल का आपल्याला? कारण असे वाद होतात। 100% स्थानिक स्वराज्य संस्था महायुती म्हणूनच त्या ठिकाणी आम्ही लढू। एखाद्या ठिकाणी काय वादविवाद झाला तर सामोपचारानं आम्ही त्या ठिकाणी काय बोलतात त्याला, याची लढत, प्रेमाची किंवा मैत्रीपूर्ण लढत। जलील जे माजी खासदार आहेत ते म्हणतात की उद्धव ठाकरे कधी जातीचं राजकारण करत नाही, परंतु त्यांच्या वडिलांनी जातीचं राजकारण केलं असं ते म्हणतात। उलट सगळ्यात जास्त निधर्मवादी या देशात महाराष्ट्रात कोण असेल तर मी बाळासाहेब ठाकरेंना मानतो। कारण बाळासाहेब ठाकरेंनी आयुष्यात कोणाला कधीच जात विचारली नाही। ज्या वेळेला आरक्षण आलं त्यावेळेला जातीची उमेदवार शोधायला लागले, परंतु बाळासाहेबांनी गरीब कष्टकरी छोट्या माणसाला कधीच जात विचारली नाही। त्याच्यामुळं जलीलचा आरोप पूर्णपणे खोटा आहे। मी बाळासाहेबांच्या हाताखाली काम केलेला कार्यकर्ता आहे। बाळासाहेबांनी आयुष्यात कधीच कोणाला जात विचारली नाही, उलट जाती पलीकडे जाऊन चांगल्या छोट्या लोकांना मोठं करण्याचं काम बाळासाहेबांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली, त्याच्यानंतर आता संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात सध्या मदारांचा खेळ सुरू आहे आणि त्याची उच्चभूत माहिती माझ्याकडे आहे। संजय राऊत काही बोलतात हो, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना गांभीर्यानं घेऊ नका। त्यांना मनासारखं झालं तर कोडकौतुक करणार, मनाविरोधात होतंय बोललं की टीका करणारा संजय राऊतांचा रोजचा धंदा आहे। सकाळी उठल्यावर भाजप मुंबईमध्ये घाबरलेले आहे, त्यामुळे भाजपला इतर पक्षांची गरज आहे मुंबईत, त्यामुळे या हॉटेलमध्ये भेटीगाठी वगैरे या सगळ्या गोष्टी। आम्ही संजय राऊतना खूप घाबरलेलो आहोत की संजय राऊत एवढे करिश्मॅटिक लीडर आहेत की मुंबईमध्ये ते अख्खं वातावरण पूर्ण बदलणार आहेत। आणि त्याच्यामुळे मला वाटतं निवडणुकीत कोण कोणाला घाबरलंय आणि मुंबईकर कोणाच्या बाजूने ते आपल्या लक्षात येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।